हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉग पार्ट 2मध्ये. तर तुम्ही पाहिलं की पार्ट 1मध्ये मी माझ्या माहेरी गेले होते. मग काय गेल्या गेल्या असंही फ्रीजमधलं पाणी घेऊन पीत बसले होते. मी काही करायचं म्हणलं तर यांचा मला फुल सपोर्ट मिळतो. मग काय मी तुम्हाला माझे मम्मी पप्पा दाखवण्यासाठी असं व्हिडिओ काढत होते. तर माझे पप्पा असं हाय करत होते आणि मी त्यांना असं हाय करताना पहिल्यांदाच बघितलं होतं, म्हणून मलाही खूप हसू येत होतं. मग काय आमच्या पप्पांना शेतीची खूप आवड आहे बघा, म्हणून घराच्या समोर असं थोडीशी जागा शिल्लक आहे. तिथंच असं त्यांनी मिरच्याची आणि टमाट्याची झाडे लावलेली होती बघा. मग काय झाड हे लहानच आहेत, पण टमाटे खूप मोठे लागले होते बघा. आमची मम्मी लागलेले टमाटेसुद्धा तोडून घेत नाही बघा भाजीला, कारण मी असं कधी तर आल्यावर मलाच काढून देते बघा जाताना. आईच्या माईची सरी कोणालाच येत नाही बघा. मग काय कुठं कुठं मिरच्या पण लागले होते बघा. छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा खूप आनंद होतो बघा मला. अशी अळूची पानंसुद्धा लावलेली बघा, मुतखड्यासाठी खूप चांगलं असतं बघा हे. मग काय खूप झाडं लावलेली बघा. हे आंब्याचं झाड आणि लिंबूचं, हा कढीपत्ता आणि हा जास्वंद फुलाचं झाड. तर माझ्या शेतकरी भावांनो, ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे रामफळ आहे की सीताफळाचं झाड, ते ओळखूच येत नव्हतं बघा. मम्मीने संध्याकाळी ही छान अशी चिकनची भाजी बनवली होती. मग काय पोटभरून जेवण केलं. मग काय यांनी काय जेवण केलं नव्हतं, कारण बलिदान मासचं हे महिनाभर 40 दिवस खाणार नव्हते. मग काय जेवण वगैरे केलं आणि निघालो. तसं तर माहेरातून कोणत्या मुलीचा पाय निघतो, पण जावं तर लागणार म्हणून निघालो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.